नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत बटर स्वीट कॉर्न गार्लिक मसाला रेसिपी। अगदी चटपटीत आणि कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कॉर्न खूप प्रमाणात येतात बाजारात, तर आपण ही रेसिपी चटपटीत अशी बनवून खायला तयार करू शकतो। तर इथे मी कॉर्न घेतलेले आहे, स्वीट कॉर्न आहे हे बघू शकता। या प्रकारे इथे दाणे काढून घेतलेले आहे मी स्वीट कॉर्नचे। चिली फ्लेक्स घेतलेले आहे, लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतलेले आहे, मीठ, लिंबू, कोथिंबीर आणि चाट मसाला। तर चला चटपटीत आपण रेसिपी बनवायला घेऊ। तर सर्वात आधी मी इथे कॉर्न बॉईल करून घेणार आहे। तर इथे एका बाउल मध्ये मी भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये हे कॉर्न टाकून घेणार आहे सर्व आणि छान पैकी याला 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे कॉर्न छान बॉईल करून घ्यायचे आहे। बघू शकता ते छान उकळले गेले की असे वरती तरंगतात। आपल्याला साधारण 10 ते 12 मिनिटं छान पैकी याच प्रकारे असे उकळून घ्यायचे आहे कॉर्न। बघू शकता आता कॉर्न छान आपले उकळले गेलेले आहे। मी गॅस बंद करून घेते आणि याला काढून घेते। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। इथे सर्व कॉर्न आपले काढून घेतलेले आहे मी पाण्यामधून। तर चला आता आपण छान पैकी याला फ्राय करू। इथे बटर घालून घेतलेला आहे मी, अगदी 1 चम्मच वगैरे बटर घातलेला आहे। बटर थोडं मेल्ट झालं की यामध्ये मी असे गार्लिक टाकून घेते। बघू शकता लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे मी आणि छान पैकी हलक्या मंद आचेवर आपल्याला याला अशा छान अशा भाजून घ्यायचे आहे या बटर मध्ये। खूप अशा जाळायचे नाहीये आपल्याला, अगदी हलक्या अशा छान परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये नंतर आपण हे जे बॉईल केलेले कॉर्न आहे ते घालून घेऊ आणि छान पैकी त्याला बटर मध्ये मिक्स करून घेऊ। बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मग ते खूप असं बटर लागते, त्यामुळे मी 1 चम्मच घातलेला आहे। छान पैकी मिक्स करून घेऊ आपण याला। बघू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। बटर सुद्धा थोडं सॉल्टी असते, त्यामुळे तुम्ही चवीनुसार बरोबर अंदाज घेऊनच टाका मीठ आणि पुन्हा एकदा आपण छान याला मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे। याला पुन्हा एकदा छानपैकी मी मिक्स करून घेते आहे। बघू शकता छानपैकी आपले कॉर्न बटरमध्ये भाजले गेलेले आहे। आता यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेते। चिली फ्लेक्स सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चाट मसाला हा खूप महत्त्वाचा आहे, मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते। एकदा पुन्हा आपण हे सर्व मसाले घातलेले आहे ते छानपैकी मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्वीकडे कॉर्नला व्यवस्थित लागल्या जाईल। आता मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते आहे। बघू शकता छान अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेऊ। अगदी कमी वेळात आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे आणि वरतून कोथिंबीर सुद्धा घालून घेते आणि छान पैकी याला मिक्स करून घेते आहे। बघू शकता चटपटीत आणि चवदार रेसिपी ही कमी वेळात बनवून तयार झालेली आहे। या सीजन मध्ये तुम्ही नक्की ही कॉर्नची रेसिपी करून बघा, खूप छान वाटते खायला स्नॅक्स मध्ये वगैरे। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।